कृषी विभागामार्फत ज्या काही नवीन योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात आणि काही ज्या आता नवीन चालू योजना आलेल्या आहेत त्याला काहीतरी टाईम लिमिट आहे, काही दिवस बाकी राहिलेले आहेत, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. तर कृषी विभागाच्या योजना ज्या आहेत जवळपास भरपूर योजना आहेत, 100-150 योजना आहेत. त्या योजनेमध्ये पहिलं प्राधान्य म्हणजे आता आपल्या गावासाठी जे सातबाऱ्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे त्याला फार्मर आय डी म्हणतोय आपण. असे किती लोकांनी फार्मर आय डीला आपला आधार लिंक केलेला आहे? सर्वांनी केलेलं आहे का? जे राहिले असतील जवळपास आपलं बांगरूड गाव 70% झालेलं आहे, फक्त 30% बाकी आहे. तर जे शेतकरी बाकी राहिलेले असतील अशा सर्व शेतकऱ्यांनी ते आपलं सातबाऱ्याला आधार लिंक करून घ्या. जोपर्यंत तुम्ही आपलं आधार कार्ड हे सातबाऱ्याला लिंक करत नाही तोपर्यंत पुढचं जे काही आता याच्या पुढं कृषी विभागाचे असो किंवा अदर डिपार्टमेंटची योजना असो तर त्याचं अनुदान तुम्हाला मिळणार नाही. तर त्याच्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की आपण ते सातबाऱ्याला आधार कार्ड लिंक करून घ्या. आणि आता खरीपाचं आपलं रब्बीचं सीझन तुमचं संपत आलेलं आहे. तर आता आपली खरीपाची पुढची तयारी चालू आहे, लोक नांगरटी वगैरे करतायत. तर त्याच्यासाठी आपल्या याच्यामध्ये मगराव फळबाग लागवड योजना आहे. ज्या शेतकऱ्यांचं पाणी आहे, आता बऱ्याच ठिकाणी लेबरचा प्रॉब्लेम येतो आहे, तर त्यासाठी आपण MREGS अंतर्गत फळबाग लागवडीचा आपण लाभ देतो शेतकऱ्यांना. ते 100% अनुदान आहे. ज्यांना कोणाला फळबाग लागवड करायची असेल, लिंबू असेल, मोसंबी असेल, परत अजून चिकू, आंबा आणि केळी पण आता टिश्यू कल्चर केळी ही सुद्धा आता फळबागेमध्ये आलेली आहे. तर कुणाला जर या मगराव फळबाग लागवड योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी आपल्या गावाचे कृषी सहाय्यक अभिजित पाटील यांच्याकडे सगळे सातबारा, खाते उतारा, आधार कार्ड आणि ग्रामपंचायतचं जॉब कार्ड आणि ते नाव तुम्ही ग्रामसभेच्या ठरावामध्ये तो ठराव नाव पाहिजे, तो ठराव दिला गेला पाहिजे. तर याच्यासाठी सातबारा, खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स आणि त्यांच्याकडे द्या, म्हणजे ती प्रोसिजर करायला सोपं होईल. आता मार्च एंड संपलेला आहे, पुढे तुमचे कामं राहतील, पुढे लग्न सीझन सुरू होतात. तर 1 एप्रिलपासून तुम्हाला जे काही लागवड करायची असेल फळ पिकाची तर त्याचे सगळे डॉक्युमेंट अभिजित पाटील साहेबांकडे द्यायचं आहे. त्याची पुढची योजना आहे की आता बऱ्याच लोकांना पाणी भरपूर आहे आपलं धरण असल्यामुळे बरेच लोक भरमसाठ डायरेक्ट मोकाट पाणी सोडताय, बरोबर आहे का नाही? आणि लाईटचाही प्रश्न राहतो. तर जेणेकरून आपण ठिबक सिंचनाचा जर वापर केला म्हणजे जे मोकाट पाणी सोडताय जमीन पूर्ण चिबड आणि खारट होते. तुम्ही आता शेतांमध्ये जा, पूर्ण जिथं तुम्ही ठिबक केली आहे पूर्ण पांढरपट पडलेलं आहे. तर जेवढं पाणी लागतंय ठिबकद्वारे जर द्यायचं राहिलं तर म्हणजे जेवढं त्या पिकाला गरजेचं आहे तेवढंच पाणी दिलं गेलं पाहिजे. मोकाट पाणी देणं बंद करा, म्हणजे आपली पाण्याचीही बचत होईल आणि वेळेचीही बचत होते. आणि आपण जर ठिबक जर केली तर जे रासायनिक खतं आहे त्या रासायनिक खतं सुद्धा आपण नळीद्वारे किंवा याच्या दिलं तर आपली लेबर कॉस्ट जी आहे ती पण वाचेल. तर सर्वांनी ते ठिबकमध्ये सुद्धा आपल्याला आता ठिबक योजनेचं 80% आपण अनुदान देतोय. तर कुणाला जर लाभ घ्यायचा असेल सातबारा, खाते उतारा आपल्या MahaDBT पोर्टलवर सातबारा, खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि एक मोबाईल लागेल, बस एवढं 4 कागद लागतात. MahaDBTची योजना आहे, एक अर्ज योजना अनेक अशी आपली कृषी विभागाची योजना आहे. याच्यामध्ये या MahaDBT पोर्टलवर तुम्हाला पूर्वीचे आमचे कृषी सहाय्यक असतील सगळ्यांपर्यंत आमचा कृषी विभाग पोहोचत नव्हता आणि आता ही तीच परिस्थिती आहे. आपल्याला 36 कर्मचारी पाहिजे तर फक्त 20च कर्मचारी आहेत तालुक्याला. तर म्हणून प्रत्येक कर्मचारी प्रत्येकाकडे प्रत्येक शेतकऱ्याला भेटू शकत नाही. तर एक ती MahaDBT पोर्टल आहे, ज्याला कुणाला काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, कुणाला ट्रॅक्टर घ्यायचं असेल, रोटर घ्यायचं असेल, सेंद्रिय टाऊट घ्या, पॉलीहाऊस घ्या, हे सगळं तुम्ही त्या पोर्टलवर भरू शकता जी योजना पाहिजे ती. तर कुणाला ते लाभ घ्यायचा असेल फक्त हे 4 डॉक्युमेंट अपलोड करा. तुम्हाला त्याच्यावर भाऊसाहेब फुंडकर सुद्धा योजना आहे, जे आता मी तुम्हाला MREGची फळबाग लागवडची सांगितली. जे महाउधारक असतील त्या महाउधारक शेतकऱ्यांनी MahaDBT पोर्टलला जाऊन भाऊसाहेब फुंडकरची योजनेचा तिथं लाभ घेऊ शकतात. फक्त तिथं केळीचा उल्लेख नाही आहे, केळी तुम्हाला भाऊसाहेब फुंडकरमध्ये लाभ देता येत नाही, MREGS मध्येच लाभ देता येतो. तर भाऊसाहेब फुंडकरमध्ये कोणी 2 एकरपेक्षा जास्त असतील तर त्यांनी तिथं जे पिकं लावायचे आहेत लिंबू, मोसंबी, तिथून सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. इकडे हे लेबर पेमेंट आहे, मस्टर त्या मजुराच्या नावाने पडतं आणि इकडे भाऊसाहेब फुंडकरची योजना आहे.
ते डायरेक्ट वन टाइम तुमच्या खात्यावर पैसे पडतात. 3 वर्षाची योजना आहे. भाऊसाहेब फुंडकर पण MREGS पण 3 वर्षामध्ये पूर्ण पैसे तुम्ही 100% 3 वर्ष जर झाडाची उंची ठेवली तर तुम्हाला पूर्ण जे एस्टिमेट प्रमाणे पैसे राहतील ते पूर्ण तुम्हाला पडतील. दुसरा विषय बियाणे आणि खतं. आता आपण पाहतोय भरपूर लोक ॲडव्हान्स मध्ये बियाणे घेऊन ठेवतात आणि पेरणी खूप जास्त प्रमाणात करून टाकतात. म्हणजे आपण जसं पूर्वी पेरत होतो टोकन पद्धतीनं ते करत नाही, पेरणी करतात. आता बरेचसे लोक आपण म्हणजे तुमचं गाव तरी मी भरपूर फिरलेलो आहे तर त्या गावामध्ये तर खरोखर एकच बी टाकलेले टोकन पद्धतीनेच करतात. आणि जे गावालगतचं जे शेत आहे ते जेवढं चांगलं आहे तेवढंच शेवटच्या टोकापर्यंत तुमची शेती आहे. म्हणजे खरोखर एक तुमच्या गावाचा आदर्श पण आहे. खूप मी अनुभव पाहिलेले, पूर्ण आपला शिवार पूर्ण फिरलेलो आहे. खरंच तुमच्या गावासारखं गाव खरंच इतकं म्हणजे मी पावसाळ्यामध्ये तुम्ही इकडं 2-2, 3-3 सीट म्हणजे ते इथला रस्ता आहे तिथं पाहिलेले ते खरंच मानावं लागेल. एवढं काही म्हणजे हे नाही आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित कामं चालू आहे. फक्त नियोजनबद्ध पाणी आणि ठिबक वेळ वाचेल त्याच्यामुळं. आणि जिथं बी जातोय तिथं सगळे आपले तुमचं ते कंपाऊंड केलेले तारेचं जीव घाबरूनच पाय ठेवावा लागतो. म्हणजे तो काही तुमचा दोष नाही आहे कारण तिथं रांगे हे तामोक धमोक सगळं त्याच्यामुळे ते सिक्युरिटी चांगली आहे. तर पुढची योजना आहे आपली महाडीबीटी पोर्टलवर. खरोखर ज्यांना घ्यायचं असेल तर ते पूर्ण म्हणजे जवळपास ट्रॅक्टर चलित यंत्र असेल कुठलंही असो तुम्हाला सगळं तिथंच करता येईल. ट्रॅक्टर, रोटावेटर, ज्यांच्याकडे बैलगाडी नसेल त्यांनी पॉवर विडर करा. लेबर मिळत नाही म्हणून आता डिबलर आलेले आहे, मका टोकन यंत्र, त्याला सुद्धा आपण अनुदान देतो. काही पाईपाची योजना आहे, मोटारीची योजना आहे महाडीबीटी पोर्टलवर, तिथं सुद्धा करता येईल. तुम्ही जसं जसं करणार त्या पद्धतीने जाणार, त्याच्यावर क्लिक करायचं आणि पूर्ण योजना जे जे प्राधान्याने आपल्याला लागत आहे ते तुम्ही क्लिक करा. आणि दुसरा विषय ज्यांच्या जवळपास आता बरीचशी इकडची जी शेती आहे ती कोरडवाहू आहे. कुणाला शेततळं करायचं असेल तर खरीपात पाऊस राहतो, पाणी राहतं, पण तुम्हाला विहीर असून पाणी राहत नाही, त्यावेळेस तुम्ही शेततळे जर केलं तर शेततळ्यामध्ये 6 प्रकारचे मॉडेल आहेत. 15 बाय 15 पासून 3 मीटर खोल आणि 30 बाय 30 मीटर पासून 3 मीटर खोल असे 6 मॉडेल आहेत. मी डायरेक्ट शेवटच्या मॉडेलची तुम्हाला अनुदान सांगतो. त्याला आपण 75,000 रुपये खोदकामाला देतो आणि अस्तरीकरणासाठी 75,000 देतो. असे 1.5 लाख रुपये आपण शेततळ्यासाठी देतो. त्याला सुद्धा ऑनलाईन करण्यासाठी हे 4 डॉक्युमेंट मी सांगितले तेच लागतील. आणि परत जेव्हा तुम्ही खोदकाम म्हणजे तुम्हाला करायचं आहे तर त्याच्यासाठी डबल वेळा ॲप्लिकेशन करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही CSC सेंटर आहे तिथं तर 4-5 CSC सेंटर आहेत, जे जे काही हे डॉक्युमेंट लागत आहेत मी स्वतः त्यांना पाठवलेले आहेत व्हॉट्सअपला किंवा कसं करायचं ते असं. तर त्यामुळे ती काही अडचण येणार नाही. फक्त त्यांना सांगताना सांगायचं खोदकाम विथ लाईनिंग शब्द आहे तिथं, तर लाईनिंग शब्द टाकायचं विसरू नका. म्हणजे परत आपण खोदकामासाठी एकदा अर्ज करतो, खोदकाम झाल्यावर तुम्ही म्हणतात खोदकाम झालं पण याच्यात पाणी बसत नाही, बाजून जातं, परत तुम्ही अजून लाईनिंगसाठी म्हणजे कागदसाठी परत ॲप्लिकेशन करतात. तसं न करता खोदकाम विथ लाईनिंग करायचं म्हणजे कागदाचं. तर ते वन टाईम म्हणजे एकाच टायमाला तुम्हाला 2 कामं होते. जो तपासणी अधिकारी तो मीच आहे. म्हणजे खोदकाम केल्यानंतर परत तुम्ही नवीन ऑनलाईन करायचं, परत 1.5 महिन्यात नंबर लागेल, परत तुम्हाला कागद. त्याच्यापेक्षा तसं न करता वन टाईम ते केलं तर बरं राहील. दुसरी एक योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. आपल्या गावामध्ये सगळ्यांना पैसे भेटत आहेत ते 2-2 हजार रुपये भेटत आहेत, बाकीच्यांना भेटत नाही. तेही सांगतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचे जेवढे लाभार्थी आहेत ते सर्व याच्यात पात्र आहेत. कोण पात्र नाही आहे? जे इन्कम टॅक्स भरत असतील किंवा जे दुकानदार असतील, डॉक्टर असतील, आमदार असतील, खासदार असतील, जे रिटर्न भरताय, इन्कम टॅक्स भरताय ते फक्त याला चालत नाही. तुम्ही म्हणणार आता 19 नंतर बरेच लोक जमीन घेतलेली आहे, कोणी मयत झालेलं आहे, पण त्यांचं काय? त्यांच्यासाठी मी तरी सांगतो आता 2019 ते 2025 पर्यंत बरेच लोक मयत झालेले आहेत. ते मयत झालेल्या लोकांसाठी जे मयत आता मुलगा असेल एखादी त्याच्या नावावर जमीन झालेली ते त्या व्यक्तीने त्या पोर्टलवर ऑनलाईन करायचं आहे. ते ऑनलाईन बरेच लोक अर्धवट कागद अपलोड करतायत. तुम्ही फक्त 7-12 आणि आधार कार्ड अपलोड करून देताय. आता वडिलांच्या नावे 2019 आधी जमीन होती, पहिली त्यांची फेरफार काढायची,
नंतर 2019 नंतर कोणी कोरोनात गेलं असेल, कोणी काही झालं असेल, त्या मुलाच्या नावे जमीन उतरते ती फेरफार काढायची, आठवडा काढायचा आणि घरामध्ये नवरा बायको असतील त्यांचे दोघांचे आधार कार्ड, वडिलांच्या नावे जमीन असेल तर त्यांचा मृत्यू दाखला, त्यांचा आधार कार्ड आणि घरामध्ये ज्याच्या मुलाच्या नावे जमीन आहे आणि जे म्हणजे अनमॅरिड किंवा अविवाहित मुलं असतील त्यांचं आधार कार्ड जोडायचं. हे सर्व डॉक्युमेंट जोडल्यानंतरच तुमचं प्रकरण पूर्ण होईल आणि हे सर्व डॉक्युमेंट हे आमच्या कृषी विभागाला किंवा आमच्या अभिजित पाटील त्यांच्याकडे द्या 3 प्रतीमध्ये. जवळपास 3 महिन्यानंतर ज्यांना तो PM किसानचा लाभ मिळत नाही ते सुरू होऊन जाईल. कुणाला काही अडचण याच्यामध्ये वडील हयात आहेत, आता काय करतायत ते शेतीच करताय आणि किती दिवसापासून बंद आहे? 4-5 हप्त्यानंतर बंद होती. ती इन्कम टॅक्स नोकरीला होते काही शेतीच मग यांना आहे ना अनॲक्टिव्ह झालेले आहे. तुम्ही तलाठ्यांकडून तुमचे जमिनीचं आहे असं परिपत्रक आहे त्यांच्याकडून घ्या. स्टेटस रिपोर्ट काढा. स्टेटस रिपोर्टमध्ये PM किसानमध्ये का भेटत नाही त्याचे 3 प्रकार आहेत. एक लँड सेडिंग आहे आणि एक KYC आहे आणि एक MPC आहे. लँड सेडिंग म्हणजे जमिनीचं, एखादी वेळेस जमीन बदल झाली असेल, आता चालू होते बंद पडले तो विषय नसेल, KYC बाकी असेल आणि तुम्ही म्हणता पण आमच्या लॉगिंगला पण येतं, याद्या पण निघतात राज्यावरून जिल्ह्यावरून मग तालुक्याला येतात, मग आम्ही ते खाली फॉरवर्ड करतो, तिथे बघून घ्या. ते झालं नसेल तर NPC आहे बँकेमध्ये केलेलं नसेल तो इंग्लिश तो फॉर्म आहे तो भरून द्या, आधार कार्ड त्याला जोडून द्या, परत चालू होऊन जाईल. आणि ते जे डॉक्युमेंट आहेत आता जे सांगितलं ते एक तर आमच्याकडं तिथं स्पेशल माणूस ठेवलेला आहे. पूर्वी ही योजना आमच्याकडे नव्हती, ही महसूल विभागाकडे होती, बरोबर. आता ती पूर्ण आमच्याकडे आलेली आहे. तर त्याच्यासाठी एक स्पेशल माणूस नेमलेला आहे प्रदीप मराठे म्हणून. रोज म्हणजे फक्त शनिवार रविवार सुट्टी जर सोडली सोमवार ते शुक्रवारपर्यंत तो मुलगा दिवसभर आपल्या सेवेसाठी आहे. त्यांच्याकडे जाऊन आईला जर मिळतात त्यांना मिळणार. घरातले एकच आपलं एकत्रित कुटुंबाची व्याख्या आहे त्याला. घरामध्ये एकच आहे, एकालाच मिळणार आहे. बऱ्याच जणांचं आता ते चालू असेल घरामध्ये 2-3 जणांना चालू आहे. आता ते सांगायला थोडंसं आपल्याला हे होईल. ज्यांचं चालू आहे त्यांना आता घ्या तिथपर्यंत, नंतर त्यांचं बंद पडणारच आहे. दुसरा विषय अजून समजा 21 पासून जमीन खरेदी केली आहे त्याचं पण सांगितलं. एक आपल्याकडं गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही आहे. तर आपण सगळेच जण मोटरसायकलवर फिरतो, गावावर फिरतो, 4 व्हीलरने फिरतो, बरोबर. वेळ राहते ती कोणावर येऊ नये. पण त्याच्यासाठी जर समजा आपल्या शेती पाहिजे, वारस म्हणून काहीतरी असले तरी त्याला यायला काही तो लागू होत नाही नेम. फक्त शेती पाहिजे किंवा समजा वडिलांच्या नावे जमीन आहे, मुलगाने ॲक्सिडेंट झाला तरी सुद्धा याला आपण 2 लाख रुपये देतो. कारण हे जे आहे त्या घरातल्या लोकांना काही कळत नाही, ते बिचारे त्याच्यावर संकट आलेलं असतं. तर या बाबतीमध्ये अशी जर घटना काही झाली तर आम्हाला सांगा. म्हणजे जे काही याचा या 2 लाखाचा जर लाभ भेटत असेल तर काहीतरी चांगलं होत असेल तुमच्याकडून आमच्याकडून तर ते करायला काही अडचण नाही. तर डॉक्युमेंट आम्ही ते लिहून देत जाऊ. आता आपल्या इथं 4-5 वेळा मी आलेलो आहे, ते घटना पण झालेल्या आहेत, प्रस्ताव पण आपले साधा आहेत, बाकीच्यांचं मंजूर झालेलं आहे, बाकीच्यांचं राहिलेलं आहे. काही त्रुट्या राहतात ते त्रुट्या पूर्ण करून द्यायच्या असतात. कुणाला काही अडचण आहे याच्यामध्ये? मोसंबी लावायची आहे, आपलं 2 एकर क्षेत्र आहे. हां, आपण नरेगामधून करायचं किंवा पावसाळ्यात कोणत्यामधून करायचं? 2 एकरचं क्षेत्र आहे, नरेगामधूनच का? नरेगामधून जर कारण मला असं पर्सन घे कोणाचे पैसे येतात नाही येत, पेमेंट नसतं, काही नसतं. हे बघा, ते पैसे जे असतात ना, आता तुम्ही लेबर देणारे तुम्ही, जॉब कार्ड तुम्हीच त्यांचं देता, आधार कार्ड तुम्हीच देता. मग त्यांचे एखाद्या वेळेस आता ग्रामपंचायत वन विभाग अमुक अमुक हे बरेचसे शेतकरी जे लेबर आहे त्यांचं कार्ड तिकडं वापरलं जातं. आणि असा विषय आहे MREGचा. आता शासन प्रत्येक वेळेस काही ना काही वेगवेगळे पैसे टाकत राहतात. त्यावेळेस तुम्हाला ते पैसे देतात, मला असे आलेले ते देत नाही. तर अशाच लोकांचं जॉब कार्ड द्या जे तुम्हाला देतील. हा विषय तुमचा आहे, हा विषय आमचा नाही. आणि जर ते देत नसतील, 2 पैसे कमी घ्यायची ताकद असेल तर भावसाहेब कुलकर्णीमध्ये आहे 2 एकरच्या देऊन टाकू आम्हाला. 2 एकरच्या आत देऊन टाकू. मी सांगतो 5 एकर शेता मला फक्त 8,000 रुपये आले. मी मॅडममध्ये पडवलं मॅडम वगैरे ते भरपूर फिरलो, कोण पेमेंट नाही आले नाही असं तसं. सीतापूर कोणत्या वर्षी लावलं? 2016 मध्ये. 16 मध्ये. MREGमध्ये आता पुन्हा MREG मध्ये लाभ घ्यायचा आहे का? नाही, आता मला मस्त
जोडी लावायची. हो ना हो ना ठीक आहे भाऊसाहेब कुलकर मध्ये करून टाका ते. त्याच्यात मला अनुभव आलाय. मला 5 एकरमध्ये वाजते 2-2.5 काय मिळालं असते म्हणे. फक्त 8,000 रुपये मिळाले. नाही, आम्ही तर देताना समज होतो पण तुम्हाला ते आता काढून दिले नाही ते आम्ही नाही काही. हा. तुमच्या घरातले मजूर होता ना. तुमचे त्याला घरात कोणी शोधले ना, त्याने डायरेक्ट स्टेटमेंट आमच्याकडे पैसा नाही किंवा ते आता आले नंतर असं 2-3 वर्ष थकलं सोडून नाच सोडला. असं नाही हे बघा आता एवढं झालेले सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. आता जेव्हा ज्यावेळेस तुमचं मस्टर भरतो आम्ही तेव्हा ते वेबसाईटवर टाकल्यानंतर ती लिंक येते आणि डायरेक्ट तुम्ही पाहू शकतात कोणाच्या खात्यावर किती गेलेले आहेत असं एवढी सुविधा झालेली. त्यानंतर पहिले वाच होतं नाही आता पहिले जे झालं थोडंफार काही म्हणजे दुरुस्त केलेले आहेत त्याच्यासाठी तर नवीन योजना आहे तर म्हणून पटपट सगळ्या ठिकाणी गावांना सांगणं त्याच्यासाठी अपडेटसाठी आता आम्ही प्रत्येक तुम्हाला भेटायला आलो. आणि सरांनी तुम्हाला दुसरा पर्याय सांगितला. तुम्हाला जर त्याच्यात पटत नसेल आता आणि पैसे मिळत नाही म्हणून तर माडी ड्युटीवर भाऊसाहेब कुलकर म्हणून लागा करता येईल काही अडचण नाही पण पहिलं प्राधान्य नाही इकडे म्हणजे कसं आहे एखाद्याला वाटतं की इकडे आता किडी आलेली टिश्यू कल्चर एमआरआयजेस म्हणजे तिला 2.5 लाख रुपये आणून बरोबर आहे का नाही. इकडं जी फळबाग आहे याला 1.5 लाखाचं पुढं अनुदान आहे आणि भाऊसाहेब कुलकर मध्ये हेक्टरी हे झालं मी इकडे हेक्टरी बोलतो तिकडे हेक्टरी फक्त 80,000 65,000 70,000 पर्यंत कोणतं घ्यायचं ते तुम्ही ठरवा. लॉटरीमध्ये मला गडीवर पॉवर टिलर घ्यायचंय गडीवर शेततळ करायचं एका व्यक्तीने नाव घेऊ शकता. हो तुम्ही सगळे करू शकता त्याच्यामध्ये आता वन टाइम आपण जर समजा जेवायला बसलो पहिला आपण कोणता घासून चालणार जे मेन राहील तेच घेणार ना. भाकर असेल पोळी असेल प्राधान्याने म्हणून तसं आपल्याला प्राधान्य आपली गरज कोणती ती पहिली गरज कोणती ती गरजवर पहिले क्लिक करा. 2 नंबरची गरज कोणती तिच्यावर क्लिक करा. 3 नंबर 4-5 नाव टाकले म्हणतात मला पॉवर टिलर मिळाले बाकी आलेच नाही. येईल ते येईल आणि तुम्हाला सांगतो हे कावर थांबले 1.5 वर्षापासून लॉटरी थांबलेले आहे. काही थोड्याफार प्रमाणात फक्त आता मार्च एंड जवळ आलेला आहे कोणी लगेच खरेदी करू शकत नाही म्हणून लॉटरी आता थोडीशी बंद केलेली आहे. 1 एप्रिल नंतर परत लॉटरी चालू होऊन जाणार. जुनी फळबाग लागली लावली त्याला काही बसून जुनी फळबागेला मी किती वर्षाची 5 वर्ष 5 वर्ष नाही तिला आली काही. चला कोणाची शंका आहेत का?